माझी लाडाची. मिहिरचं लग्न कोणाशी? बॉसशी. बॉस? म्हणजे ती हो तीच ती. चालू स्वार्थी कुचकी ढालगज कंट्रोलिंग मिहिरची बॉस. आणि माझी पुतणी जिने तिच्या सख्या काका काकूला 14 वर्ष तुरुंगात चढवलं. म्हणजे विचार करा ती काय लेवलची शातीर आणि चतुर आहे. आणि ती आता तुमच्या नातवाशी लग्न करतीये. Come in. बॉस. हात. सॉरी बॉस. साधं मेजरमेंट घेता येत नाही तुला? दोनदा माप घेतलंस ना? हे काय आणलंय? ती तुमच्या नातवाशी लग्न करतीये बरं का. म्हणजे मला कळलं नाही. मी असं नाही म्हणत आहे की ते दोघं लग्न करतायत. ती करतीये कारण ती कायद्याच्या कचाट्यात अडकलीये. तिला लग्न मुलं बाळ संसार फॅमिली या कशाही विषयी काडीचीही आस्था नाहीये. अहो फॅमिली असलेल्या लोकांना कामावर काढून टाकते ती. बिचारी लोक फॅमिली नाहीये असं सांगतात आणि कंपनी जॉईन करतात. विचारा ना सोनालीला. हो आमच्याकडून घेतलेली कंपनी सत्ता हे सगळं परत करायची वेळ आली आहे ना तेव्हा लग्नाचं नाटक करून सगळं स्वतःकडे ठेवायला बघतीये. पैशाची खूप हाव आहे तिला. पैशासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. अहो स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्याचा सोंगटीसारखा वापर देखील करू शकते. नाही पण आमचा नातू काही सोंगटी नाहीये. स्वतःचं डोकं असलेला मत असलेला हुशार मुलगा आहे तो. तेच तर ना तिने त्याला फसवलंय कशात तरी अडकवलंय. कशात तरी म्हणजे? मिहिरला त्याची कंपनी व्हायला हवी आहे ना त्यासाठी तिच्या पुढे तो लाचार झालाय.
नाही, तू लहान आहेस म्हणून सांगतोय तुला. मगाचपासून बघतोय मी, पण ही अशी भाषा या घरात कोणासाठीच वापरत नाही मी. बाबा सॉरी, मला मिहीरचा अपमान करायचा नव्हता, पण हे सगळं खरं आहे. अरे काय खरं आहे? इथे आम्ही त्याचं माधुरीशी लग्न जुळवतोय आणि तिकडे तो आपला माधुरी कोण? ही काय? पत्रिका जुळली आहे त्याची, मन सुद्धा जुळलंय. आता फक्त मुहूर्त काढायचा बाकी आहे. आणि हे काय बोलतात आता? माझी खात्री आहे मिहीरला तिच्याशी लग्न करायचं नाहीच आहे. कारण तिचा स्वभाव माणूस घाणा आगाऊ आहे. कुणाला काही द्यायचं नाही, कुणाकडनं काही घ्यायचं नाही, फक्त मी मी आणि मी. विचारे आमचे भाऊजी लवकर गेले म्हणून, नाहीतर हे असलं कन्यारत्न जन्माला घातलंय म्हणून जीवच दिला असता त्यांनी. आणि ही अशी भयानक मुलगी तुमच्या घराची सून होणार आहे. नाही, मला नाही खरं वाटत आहे. मी फोन लावतो मिहीरला. नाही, नको नको, फोन नका करू. का? ते सावध होतील. कोण सावध होतील? ती सावध होईल. नाही नाही, आम्हाला बोलायचंय मिहीरशी. लाव रे फोन. अहो, उद्या त्यांचा साखरपुडा आहे. काय? म्हणून आता कोणी काहीही बोलू नका. आऊ, समोरासमोर येऊन बघा काय कारण आहे ते. कारण तुम्हाला कळलंय, हे जर का तिला कळलं ना तर सगळा गोंधळ होईल. कदाचित ती तिचा प्लॅन देखील कॅन्सल करेल. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे, तुम्ही उद्या तिकडे या आणि तुमच्या डोळ्यांनी बघा. आणि आहो, त्यातलं एक अक्षर जरी खोटं निघालं ना तर तुमच्या चपलेने आम्हाला मारा. काकू सांगतायत ते खरं आहे. मिहीरचा यामध्ये काहीच दोष नाहीये. अहो, त्या बाईने त्याच्या गळ्यावर ना चुरी धरलीये. ती बाई त्याला ब्लॅकमेल करते. तो त्याच्या कंपनीसाठी व्हल्नरेबल आहे. त्याला ना कळत नाहीये तो काय करतोय. ती बाई जर त्याच्या आयुष्यात आली ना तर त्याच्या आयुष्याचं नरक होऊन जाईल. आओ बाबा, प्लीज काहीही करून हे थांबवा. सेन्सिबल आहे ग आर्किटेक्ट. पण तू त्याला असं बोलायला नको होतंस. मला माहिती आहे माझं चुकलं. अगं पण मलाही सवय नाहीये ना लोकांशी इतकं इंटरॅक्ट करायची. तो तुला मदत करतोय. माहिती आहे मला, आणि खरंच नीट वागेन मी त्याच्याशी. शैलेंद्रचं काय झालं? आला होता आज ऑफिसमध्ये. मग तिथे तरी त्याची काही डाळ शिजली नाही, पण तो थांबणार नाही. काही ना काहीतरी करणारच. काय करेल? लिगली तरी तो काही करू शकणार नाही. आणि माझी वकिलांची फौज असेल उद्या. पोलिसांना सुद्धा मी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे साखरपुड्यात तरी अडथळा आणू शकत नाही. थांबवू शकता, तुम्हीच थांबवू शकता. हा साखरपुडा, हे लग्न थांबवणं तुमच्याच हातात आहे. एकदा हे लग्न झालं ना की तो अडकणार, मग त्याची सुटका नाही. बाचा,
तुझी मामी पोहोचली हा तिथे. तिला कशाला पाठवायचं? मी सांगितलं असतं ना. सांगायचंय तूच, आणि मग आपण आपला मुद्दा सिद्ध करायचा. एक मिनिट, मला नाही कळलं. आपल्याला जिंकण्यासाठी शत्रू समोर आधी हरल्याचं नाटक करावं लागतं. म्हणजे शत्रू गाफील राहतो आणि एकदा का तो गाफील झाल्याचं दिसलं की मग त्याच्यावर सगळ्या शक्तीनिशी वार करायचा. कळलं? कळलं नाही, पण तू म्हणतोयस ना, फॉलो करेन मी. चल. नाही 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 नाही, मला नाही हे खरं वाटत. नाही, तुम्ही म्हणताय तशी तुमची पुतणी असेल, पण आमच्या नातवावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्याच्याशी एकदा बोलायलाच हवं. बाबा, त्यानं काय होणार? बॉस सावध होईल. आणि साखरपुडा मोडेल. अहो पण तेच हवंय ना आपल्याला. पण मग रंगे हात कसं पकडणार तिला? नाही नाही, रंगे हात पकडणं वगैरे आमचा हेतूच नाहीये. आमच्या नातवाची सेफ्टी आम्हाला जास्त महत्वाची आहे. मला वाटतं या म्हणतायत ते बरोबर आहे. आगाऊ सूचना देऊन त्यांना अलर्ट करण्यापेक्षा सरळ धडक मारूया. खरं खोटं जे काही आहे ते समोर येईलच. त्याची बॉस हे असं करतेय त्याबद्दल नवल नाही वाटत मला, पण गट्ट्या असं करतोय ह्यावर विश्वास नाहीये. बघूया शहराची हवा किती दूषित झालीये, की माणूस फॅमिलीलाही दूर करतोय. ते बघ, असं काही करण्याची गरज नाहीये. आपण त्याच्याशी बोलू एकदा. नाही, आता बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. मला कानांनी नाही डोळ्यांनी पाहायचंय. आणि हे जर खरं असेल तर गटल्याला परत आणण्याचा नैतिक अधिकार मला आहे आणि मला तो गमवायचा नाहीये. तुम्ही दोघींनी ही माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार. पण जर ही माहिती खोटी निघाली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, हे लक्षात ठेवा. नाही नाही, हे सगळं खरं आहे. आणि आऊ, मी मगाशी म्हणाले ना, त्यात खोटं असेल ना तर तुमची रुक्मिणी, पाहुण्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. नको नको, आम्ही निघतो. हे वाट बघत असतील. मी येईन ना परत. मिहीर आणि माझी घट्ट मैत्री आहे. आम्ही येतो. चल ग. हो, येतो आम्ही. येतो. हॅलो. मीर बाळा. हा मॅडम. मॅडम काय, आत्याच म्हण. तू सांगितली होतीस ना तशीच शेरवानी घेतली. हा, ओके ओके. मी बॉसच्या अकाउंटला पैसे पण ट्रान्सफर केलेत. अरे काय गरज होती? हो, तुम्ही हे केलं ना तेच खूप आहे माझ्यासाठी. मला ना कपड्यातलं काहीच कळत नाही. माझ्या घरी तर माझ्या आया. कुणी नाहीये ना तुझ्या घरी? म्हणजे राजूने तसं सांगितलं होतं मला. हा, फोटो बघ. हा, पाठवलेत मी. आणि कमलाला सांगितलंय कुणाला तरी पाठवून आपण फिटिंग सुद्धा बघून घेऊ. काही कमी जास्त झालं तर लगेच करून घेता येईल. चालेल. ठेवू मग, उद्या भेटू. मिहीर, हा, खूप दिवसांपासून एक सांगायचं होतं. राजू मनाने वाईट नाहीये,
परिस्थितीने तिला वृक्ष बनवलंय, पण त्यात तिचा दोष नाहीये. तू सांभाळून घे हा तिला. चल बाय. बाय. आज घरून एकही फोन कसा आला नाही? कमाल आहे. एवढ्यात तर 4-5 वेळा फोन येऊन जातो. तुम्ही रडू नका ग. असं कसं केलं आपल्या गटल्याने? खरं खोटं आपल्याला माहित नाहीये. बाबा, ओ तिची काकू म्हणाली ना, काकू ही आईसारखी असते, ती कशाला खोटं बोलेल? हे बघ सावी, आपल्याला माहित नाही कोणाचं इंटेन्शन काय आहे. कुणाचं इंटेन्शन काहीही असो, ही माहिती खरी आहे का खोटी आहे आपल्याला माहित नाही. म्हणूनच म्हणतोय फोन करूया. नको. ही माहिती खरी आहे की खोटी आहे हे उद्याच कळेल. आणि तुमच्यापैकी कुणीही गटल्याला फोन करायचा नाही. काय मस्त आहे राजू. राजू, एकदा ट्राय करून बघा. म्हणजे मेजरमेंट मध्ये काही कमी जास्त असेल तर कमलाला पाठवून करून घेता येईल. हे मिहीरचे कपडे आवडले तुला? हे त्यालाच विचार ना तू. ठीक आहे, मी विचारते. एक मिनिट, पण आपण का घेतलेत हे? त्याचे त्यांनी घ्यायला हवे होते ना. असं कसं? जावई येतो. या डील एंगेजमेंट बद्दल तू खूपच सेंटिमेंटल आहेस हे माहितीये मला, पण माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की त्याच्या आवडीने त्याने घ्यायला हवे होते ना कपडे. आपली आवड आपण त्याच्यावर का थोपवायची? राजू, आता पुन्हा माझं तुझं काही करायचं नाही. तुझं माझं मी तुला असंच असं जाऊ दे. तुला काय हवंय? चहा आणू की कॉफी? तुला काय हवंय? मला सांगायचंय. काय? उमा मावशी येते. बापरे. बापरे काय? मावशी येते तुझी. तुला काकापासून वाचवण्यात माझ्या इतकाच तिचाही सहभाग होता. आता ती बिचारी तुझ्या आईकडची होती म्हणून गेली ती तिच्या घरी, पण तिचा खूप जीव आहे तुझ्यावर. अगं, ती किती मोठ्याने बोलते आणि हसणं थांबवतच नाही. मला ना तेच आवडतं. तू का सांगितलंस पण तिला? घरात एवढं शुभ कार्य सांगायला नको. किती वेळा सांगू मी, आत्या हे कार्य नाहीये. अगं पण जगासाठी तर आहे ना. अरे देवा. लग्नापर्यंत थांबणार असेल ती. राजू, किती हुशार आहेस तू. माणसाच्या मनातला प्लॅन तुला न सांगता कळतो. हा, त्याचा फोन आला तर नॉर्मल बोला त्याच्याशी. आणि ही माहिती गटल्याला कुणीही देणार नाही याचा विश्वास बाळगू मी. रुक्मिणी, आऊ, मला माहितीये तुम्ही जे कराल ते त्याच्या भल्यासाठीच असेल. मी नाही बोलणार. सावी, माझं मन सांगतंय की हे सगळं खोटं आहे, पण मी हे सगळं नाही सांगणार त्याला. कावी, राणी, आम्ही पण नाही. तू ते कायद्याच्या कचाट्यात म्हणाली ना, ते काही कळलं नाही मला. पण तशीच अडचण असेल ना तर मला वाटतं मी उद्या तुमच्या बरोबर यायला पाहिजे. नाही, मी पण काही बोलणार नाही. नाही, मी पण नाही. मी पण नाही. आणि तुम्ही? सगळ्यांचं एकमताने ठरलंय ना, मग ठरलं तर. मी फॅमिलीचाच भाग आहे. आता जे होईल ते उद्याच.